पाऊस घेऊनच आलो आणि ब्लॉगचा असा प्रॉब्लेम झाला आहे का माझा चॅनल मॉनिटाईज ऑफ झालाय. गाईस कोंबडे घेतात आता, कोंबडे गावठी कोंबडे. आलो आता फार्म हाऊस वर बघा, स्विमिंग पूल मध्ये पाणी भरत लावलाय. पावता येते का तुम्हाला? हा तोबा तोबा इधर मुंडी इधर मटन. काय बोलतो? गाईस नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे. असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. आणि आज 2 ते 3 दिवसांची ब्लॉग बनवतोय. तो बनवणार नव्हतं ऍक्च्युअली, पण आता बनवतोय बघा. किती वाजलेत? 12:30 वाजलं. आपल्या चॅनलचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, तर थोड्या वेळात सांगतो तुम्हाला. चला तर बाहेर जाऊन पाय वगैरे करू, नंतर सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम झालाय का. बघा बाबू, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम नमः शिवाय, एकूण माता की जय, ओम नमः शिवाय. आलो आता लगेच खाली, पण पडतोय. आणि आज गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. घरात जेवायला पण नाही थांबलो मी, कारण की लग्नाशी चालू आहे जेवायला. लगीन संध्याकाळी आहे, पण मी आताच जाऊन दे, कारण की संध्याकाळी आमचा वेगळा प्लॅन आहे. तर कोलक्या लग्न झालं निकिताच्या मामाच्या इथं. निकिताच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे आणि भरपूर सारी शॉपिंग काहीतरी काय बी असं घ्यायचं आहे पार्टीसाठी, कारण की संध्याकाळी पार्टी आहे. आणि ब्लॉगचा असा प्रॉब्लेम झाला आहे का माझा चॅनल मॉनिटाईज ऑफ झाला आहे. काय झालं काय दोन आपोआप झालं, म्हणजे काहीतरी मेलबिल आलं ते इंग्लिश कुठे आपल्या तेवढा समजतं. ऑनलाईनला दाखवलं, मी एक रिव्ह्यू केला 15 दिवसाचा काय असतं, मग तो फेल झाला. आता एक 3 महिन्यांनी रिव्ह्यू करू शकते मी, पण आता फक्त ब्लॉग बनवते बघते अपलोड होते का काय होते मला काही तेवढा समजणार नाही. आता पण आता यो पहिला ब्लॉग बनवते ना अपलोड करते, नाही तर नाही झाला मग नवीन चॅनल खोलायला लागेल. आणि नवीन चॅनल खोल्यावर सबस्क्राईब करशील ना, कमेंट करून सांगा तसं खोलायला. नाही तर राहते आपल्या का पैसे मॉनिटाईज, म्हणजे मॉनिटाईज झाल्यावर पैसे येतात, मॉनिटाईज नसला का पैसे नाही येत. असं असते प्रॉब्लेम. आपल्या का पैशासाठी नाही काही जास्त कुठे पैसे येतात. 3-4 महिने मला 8,000 रुपये आलं तर जास्त नाही येत. आणि मला केतन भाई आलाय, कारण की आम्हाला म्हणजे लग्नाला मी जाणार आहे, गाडीनच बसल आणि गाडीनच बसल. तर आम्हाला नंतर शॉपिंग करायची आहे पार्टीची. लय बिझी असतंय, तर देऊन फोन करा, ते निसा व्यस्तच असते. तुला मग कोणतं भेटते का बघते मग. आणि चॅनलचा बघू, कमेंट करून सांगा काय कसं काय. चालेल 40,000 सबस्क्रायबर व्हायला आलं ना, असा प्रॉब्लेम झाला. डोक्याला लय टेन्शन होता, काय सांगायचं. ज्याने त्याला समजतंय किती मेहनत करायला लागली आतापर्यंत ना, असा प्रॉब्लेम झाला. नवीन चॅनल खोलायचा विचार चाललाय, पण अजून दोघा-तिघांना विचारतंय, नंतर बघू काय करायचं. पब्लिकने सांगायला पाहिजे मला नवीन खोल म्हणून का नको. तुम्ही सांगा मला कसं काय करू. चला तर चाललोय, पहिले दापोलीचा फॅन घेऊ. आज बघा बॅनर लागलाय, रुपेश दादाचा वाढदिवस आहे. कधी आहे रे वाढदिवस? उद्या आहे का? मग आजच ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रुपेश दादा. काय जे बघा निखिल भाऊंच्या लग्नाला आलोय आणि कोलक्यात आलो का. कोलक्याची कमान एक नंबर भारीच वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांचे याच्यासारखी बनवली, म्हणजे जबरदस्त वाटते. काय झालं होता लग्नाच्या मांडवात ते बघा. पाऊस घेऊनच आलो. हे बघा माऊ काय कंटाळली. माऊची मम्मीच कुठं आहे? हा का? कसं वाटतं ब्लॉग कसं वाटतं? मजा येते का बघायला? बघा जेवायला बसणे कापड टाकलाय. डेंजर काम झालं. ही मावची मम्मी दिसलीच नाही. दुर्वा आलेला भेटली. भाऊ संध्याकाळी येते
गाईस तोंड बघा इथं तोंड कती जेवली ही बघा सकाळच्या 7ला उठून आली तोंड कंटाळली जाम पावसाने मस्त हजेरी लावली ही बघा इकडं काय आता निघलो लग्नाची जेवढं बिलवणं लगेच निघलो जास्त जण नाही थांबलो वरंबात खाला मस्त वेगळी केतन भाई गाडीनं थांबलेला आता चाललोय पार्टीला सगळं सामान वगैरे घेऊन येतो आणि फार्म हाऊस पण बघितला आपल्या मानकरचा अनिकेत आहे ना माझा मित्र चालेपासून पाचवीपासून माझा मित्र आहे म्हणजे आम्ही याच्या बोलत होतो सगळं त्याचा फार्म हाऊस घेतलाय मानकरचा तो पण दाखवतो तुम्हाला तिथे गेल्यावर पहिलं तर आम्ही सगळं सामान घेतो नाही जसं मी जेवण आलो तसं तर गाडीला पण भूक लागली त्यासाठी गाडीला धाब्यावर घेऊन आलो छत्रपती शिवाजी महाराज की गाईस केतन भाई गेला तर अंडी घ्यावला माझा कोळीवाडा गाईस कोंबडे घेते कोंबडे गावठी कोंबडे पनवेलवरून घेतलेत गावठी कोंबडे एवढा व्हिडिओ वरतोय बघा कोंबड्या बघा कधी आहे सगळं गावठी आहेत वरती इथं कॉकरोल आणि इथं पण गावठी कोंबड्या आहे तिथं पाहिजे धवऱ्या तंदुरीसाठी पण आहेत तंदुरीसाठी बारीक बारीक कोंबड्या बॉयलर कोंबड्या गाय बघा कोंबडा घेतला कटिंग वगैरे करून काला विषय आणि चिकन पण घेतली पकोडा बनवायला पकोडा आणि नेक्स्ट काय रे नेक्स्ट मुंडी घ्यायला जाऊ साजिदच्या इथं गाईज मुंडी पण घेतली घे रे पकड 1 kg वरती भरली आवरी भारी आता गावात आता चिकन आम्हाला पकोडा बनवा द्यायचे आपल्या थापाकडं अगं थापा कसा बसला आहे थापाकडं चिकन देत लावले आता बनवायला काय रे बाई चिकन म्हणजे त्याला पकोडा म्हणलं तेच ते पकोडा बनवायचं येत सगळ्या पिशा देतात सगळं थंडकरा देतोय ठीक आहे फ्रीज मध्ये ठेव मग गाय झालो आता घरात तर मस्त की थोडा आराम करतो आणि थोड्या वेळात निघू फार्म हाऊस गाय आता तयारी झाली आमची फार्म हाऊसला जायची जाता आता पहिला कॉफी घेतली प्यायला कॉफी पितो आणि जातो डायरेक्ट फार्म हाऊस होते पहिले माणसं आहे ती जातील तेव्हा आम्हाला जावं लागेल दिवस असताना गेलं पाहिजे म्हणजे बघायला तरी भेटेल नीट गाय चाललो आता तोपर्यंत ट्रॅव्हल वगैरे चालवलं गाय जेव्हा का पाजा चायनीज खावला आला होता बिअर शॉपला चायनीज खालास का काय खायचं आहे पिलास आणि आमचा पार्टनर हलो हलो जमत आहे ते चला फार्म हाऊस वाल्याचा फोन आला होता लवकर चला मग चला कुठे आहेत आपले पार्टनर मग चला चला तयारी झाली मी फक्त भाकरी घेतोय दुसरा काय घ्यायचं पाटण घ्यायचं चला लवकर मग आहे काही टी शर्ट बघ कसली पेटून दिसते मोबाईल मध्ये गाईज आता आम्ही दोघं निघलो आणि घराजवळ दोघांना उचललं हे बघा अर्जुन भाई आणि यो काय लपलाय रे खुश भाईला उचलला दोघांना आता की अंगा धुवायला नेतो नाही ना कुठं तरी आलो आता फार्म हाऊस वर बघा स्विमिंग पूल मध्ये पाणी भरत लावलंय जबरदस्त बांधलाय जवळ असून पहिल्यांदा आलो मी काय रे फ्रीज बीज आहे बाहेर रोज काय रे फ्रीज बीज बाहेर रोज म्हणजे अरे स्वप्नील लय दिवसांची दिसलास ते बोलत नाही योगा मालक फार्म हाऊसचे मालक काय थंडा पिता म्हणजे नको नको आतमध्ये दाखवतोय अरे कोण नाही ना आतमध्ये तुम्ही पण येता अरे मीच पहिल्यांदा आलो इथं हे बघा हॉल रूम भरपूर मोठी रूम आहे आणि किचन संडास बाथरूम इन्व्हर्टर पण लावलाय
आणि शी डाय खिडकींशी उरी मारायची ना जावाचा स्विमिंग पूल मध्ये अच्छा भारी बनवलाय बाकी टाका उरी र काय ते बघा आता पोवायची पण सुरुवात केली आई काय र या पाण्यात काय पिताव का काय बाबा अरे 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 उरी मारा उरी काय पावता येते का तुम्हाला हा तोबा तोबा पाय हॅलो पाय त्याला मारा उऱ्या हा अर्जुन चार का फुगा लावून मारू रे अर्जुन याचा फुगा मार चल लवकर हलवा हलू पाय नाही सरला पाहिजे अरे मार अरे या हे दोघं मस्त खेळतात ये मस्त बॉल बॉल खेळतात अर्जुन या उलटा होशी ना अर्जुन शेट बोल नाही मोठा फुगा आहे अरे लई मोठा फुगा आहे हो काय आता इकडे जेवण पण बनवत लावलाय बघा गोली भाई बोले काय या काय इधर मुंडी इधर मटन काय बोलतो मुंडी इकडे मटन दोन दोन डबा एकाच्या जेवण सिस्टम नवीन बघा मुंडी आणि इकडे कोंबडा गावठी गावठी कोंबडा आणि गोट्या दादा पण आलेला आहे बालूशेठ कुठे आहे तिकडे फोन लागलाय बालूशेठ पण आलाय पण तो तिकडे फोनवर बिझी आहे आणि जयदास नानूस सगळंच रांदे आहे तिथं सगळंच रांदे आहेत फक्त मी न बाबल्या तो टासा आहे त्यांची तिकडे दोघांची मस्त मजा चालली मार अर्जुनच्या डोरी त्याला फुगात जमलं नाही कोंबडा टाकला येतात कोंबडा दोन कोंबडे दोन बघूनच व्हावं लागते बघ ना 2 किलो भरला 2 किलो आईच हे बघा जेवायला पण बसलं अंगात होणाला आणि मस्त जेवायला दिला त्यांना पहिला म्हणजे घरात जावायला मोकलं ते काय रे कसं झालंय जोरांबोल हा का आपल्या घरात तिखट खावायची सवय नाही ना त्याला बरोबर लागत असं तुला बरोबर लागते घर हा का मना बघू दे जो काय कोंबडा आहे ना मुंडे बघा ते तिखट पण नाही नॉर्मल तिखट आहे डोकऱ्या काय करतो बरोबर आहे का ओके खाऊन घ्या मस्त पैकी गायला आता अंडी टाकत लावली अंडी हे बघा हे दोन्हीला पण झाला बनवून आता अंडी टाकत लावली ढोरला झोमते ना तिथं जवळ गेल्यावर सगळे एकानंच टाकतेस का काय
ती बॉईल आहे ती तर फ्राय आहे. ओके ओके. काय जोगा एक बुवा आला बुवा. आत्ताच आपली एंट्री झालेली आहे. आता झाला पण आता सगळा खावायला लागलाय ह्यो. पहिले बुवा होता. आमलेट आमलेट आणि बॉईल अंडी. अंड्याचा पोला. ऑमलेट ऑमलेट शिजू दे. काय जोगा कोंबडा. कोंबड्याचा रस्सा भारी वाटतो आणि मुंडी मुंडीचा पण रस्सा भारीच झालाय भारी. झाला होता गावात गाडीची डिक्की वगैरे कुठे कपडे बघा जर ओला बिलं झालं ना सगळं खांद्या मारून चालवलं घरी. काय आता घरी येऊन मस्त आंबा वगैरे कापलाय बघा. आता मस्त गोर गोर जोडा खातोय आणि घरी गेल्यावर खाल्याशिवाय काहीतरी खाल्याशिवाय झोप येणारच नाही. चला आता आजचा ब्लॉग इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट.